आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कर्जत जामखेड दौऱ्यावेळी रोहित पवार मित्रपरिवाराकडून बॅनरबाजी। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच व्हायला हव्या, माझ्या हातात असतं तर निवडणुका उद्याच लावल्या असत्या, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं तेव्हा विमानाचा पायलट मी होतो। अमरावती विमानतळ लोकार्पणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। शिंदेंना त्या विमानातलं उतरवलं आहे, आता ते ट्रेनचे लोको पायलट असतील। संजय राऊतांचा यावर पलटवार। विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो। देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते, आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। काँग्रेसमधून शिवसेनेत बेडकासारखी उडी मारलेल्या शंभूराज देसाईंनी आम्हाला शिकवू नये। पोकळ शंभूंनी आनंद दिघे खटल्याची माहिती घ्यावी। शंभूराज देसाई यांनी केलेल्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर। काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही। या पोकळ शंभूंनी समजून घ्यावं। सरकारवर 420चा गुन्हा दाखल करा। निवडणूक प्रचारात सरकारने दिलेलं एकही आश्वासन पाळलं नाही। रोहिणी खडसेंचा महायुती सरकारवर निशाणा। संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंना टाळा लागला। राऊतांमुळेच त्यांना अटक झाली होती, त्यामुळे दिघे साहेबांचं नाव राऊतांनी घेऊ नये। खासदार नरेश म्हस्केंचं राऊतांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणाच्या एसआयटी पथकात नव्याने 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राजू वंजारे आणि अनिल बंदे यांची एसआयटी पथकात नियुक्ती। निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा बारमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल। हातात रायफल असलेल्या सहकाऱ्यासोबतचं कासलेंचं रीलही व्हायरल।